बोर्डाच्या परीक्षेसाठी चॅप्टर वाईज इम्पॉर्टंट प्रश्न, वर्ग 10वा, विषय भूगोल, प्रकरण 8, अर्थव्यवस्था आणि व्यवसाय. समर्थ अकॅडमी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जॉईन करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करून शेअर करा. टिपा लिहा. भारतातील खाणकाम. उत्तर: भारतातील छोटा नागपूरचे पठार खनिजांचे भांडार म्हणून ओळखला जातो. परिणामी भारतीय द्वीपकल्पाच्या ईशान्य भागात धातू निर्मितीच्या उद्योगांचे केंद्रीकरण झालेले आढळते. भारतात पूर्व महाराष्ट्रात आणि छत्तीसगडमधील कोरबा भागात कोळशाच्या खाणी आहेत. भारतातील राजस्थान राज्यात संगमरवर दगडाच्या खाणी आणि आंध्र प्रदेश राज्यात कडप्पा दगडाच्या खाणी आढळतात. भारतात आसाममध्ये दिग्बोई, महाराष्ट्राजवळील अरबी समुद्रातील मुंबई हाय, गुजरातमध्ये कलोल व कोयाली येथे खनिज तेलाच्या विहिरी आहेत. भारताच्या पूर्वेस असणाऱ्या बंगालच्या उपसागरात गोदावरी नदीच्या मुखाशी खनिज तेलाचे साठे आहेत. भौगोलिक कारणे लिहा. ब्राझीलच्या अंतर्गत भागातील खाणकाम व्यवसायाच्या विकासावर मर्यादा आल्या आहेत. उत्तर: ब्राझीलच्या पश्चिम अंतर्गत भागात खनिजाचे साठे तुलनेने कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. ब्राझीलच्या पश्चिम अंतर्गत भागात अमेझॉन नदीचे खोरे आहे. येथील सदाहरित वने, प्रदेशातील दुर्गमता इत्यादी कारणांमुळे या भागातील खनिज संपत्तीचा शोध घेणे व त्यांचा वापर करणे यावर नैसर्गिकरित्या बंधने पडली आहेत. या प्रदेशात लोकसंख्या विरळ स्वरूपाची आहे. परिणामी येथे खनिजांना मोठ्या प्रमाणात मागणी उपलब्ध नाही. या भागात वाहतुकीच्या सोयीसुविधाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. म्हणून ब्राझीलच्या पश्चिम अंतर्गत भागात खाणकाम व्यवसायाचा विकास अल्प झाला आहे. भौगोलिक कारणे लिहा. भारताकडे एक प्रमुख जागतिक बाजारपेठ म्हणून पाहिले जाते. उत्तर: भारत हा एक प्रमुख विकसनशील देश आहे. भारतात स्वातंत्र्योत्तर काळात विविध टप्प्यांवर आर्थिक सुधारणा करण्यात आल्या. परिणामी भारताच्या आर्थिक विकासास वेग आला आहे. भारताचा लोकसंख्येच्या बाबतीत जगात दुसरा क्रमांक लागतो. भारतातील लोकसंख्येत कार्यशील गटातील लोकांचे म्हणजेच तरुणाईचे प्रमाण अधिक आहे. म्हणून भारताकडे एक प्रमुख जागतिक बाजारपेठ म्हणून पाहिले जाते. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. भारत व ब्राझील या देशात चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील साम्य व फरक कोणते? उत्तर: भारत व ब्राझील या देशात चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील साम्य. भारत व ब्राझील या देशातील किनारपट्टीच्या भागात मासेमारी व्यवसाय परंपरेने चालत आला आहे व विकसित झाला आहे. भारत व ब्राझील या दोन्ही देशात खाऱ्या पाण्यातील मासेमारी केली जाते. भारत व ब्राझील या देशात चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील फरक. भारतात नद्या, तळी, सरोवरे इत्यादी ठिकाणी गोड्या पाण्यातील मासेमारी केली जाते. परंतु ब्राझीलमध्ये प्राकृतिक रचना, घनदाट जंगले, नद्यांच्या पाण्याचा वेग यांमुळे गोड्या पाण्यातील मासेमारी विकसित झालेली नाही. ब्राझीलजवळ उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात. प्रवाहांच्या संगमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्लवक वाढते. प्लवक हे माशांचे खाद्य असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मासे आढळतात. परिणामी ब्राझीलमध्ये
मासेमारी व्यवसाय विकसित झाला आहे. या उलट भारताजवळ अशा प्रकारे सागरी प्रवाह एकत्र येत नसूनही इतर अनुकूल घटकांमुळे भारतात मासेमारी व्यवसाय विकसित झाला आहे. इथे आपला हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. तुम्ही आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा.